नमस्कार, महा 83 डेली न्यूजच्या वतीने आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 ठाणे पूर्वेकडील कोपरीचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कोपरीचा महाराजा या गणपती बाप्पाचे आज आगमन सोहळा मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला। हा आगमन सोहळा ठाणेकरवाडी ते सिद्धार्थनगर या परिसरामध्ये मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला। या मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष आहेत सिद्धेश बाळासाहेब अभंगे। या मंडळाच्या महिला सदस्य यांच्या घेतलेल्या या प्रतिक्रिया। सर्वात पहिले सगळ्यांना माझा नमस्कार। कोपरीच्या महाराजामध्ये तुमच्या सगळ्या गणेश भक्तांचं खूप मनापासून स्वागत आहे। मंडळाचं हे 9वं वर्ष आहे। आमच्या मंडळाचे जे संस्थापक आहेत, आयोजक आहेत मिस्टर सिद्धेश अभंगे आणि त्यांच्याबरोबर असलेला हा आमचा खूप मोठा महिला वर्ग, त्याचप्रमाणे सगळे कमिटी पदाधिकारी यांच्या सहकार्याने आम्ही गणपती बाप्पाची सुरुवात खूप मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात केली आहे। आणि गणपती बाप्पाच्या चरणी आम्हाला हीच इच्छा आहे की येणारे 10 दिवस असाच थाटामाटात आणि अशाच उत्साहामध्ये हा गणपती बाप्पाचा उत्सव पुढे चालू राहू दे। आणि येणारे वर्षानुवर्षे जसं तुम्ही इथे एवढा मोठा उत्साह बघतायत, म्हणजे पूर्वी हा गणपती आपण सिद्धार्थनगरचा महाराजा म्हणून सगळ्यांना माहीत होता, पण या गणपतीची ख्याती इतकी मोठी आहे की या गणपतीला कोपरीचा महाराजा या नावाने आता सगळे संबोधतायत, सगळे ओळखतायत। तर मी सर्व कोपरीकरांचे, सर्व ठाणेकरांचे खूप मनापासून आभार मानते की सिद्धार्थनगरच्या महाराजापासून आम्हाला कोपरीच्या महाराजापर्यंत पोहोचवल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून आभार। जय। बघा, आता ह्या ज्या बलात्काराच्या घटना घडतायत त्याच्याबद्दल पर्सनली आपण शासनाकडे किंवा कोणाकडे कोणतीही मदत, प्रत्येकजण आपल्या परीने खूप सहकार्य, खूप मदत करतोय, पण आम्हाला पर्सनली असं वाटतं की मुलींनी स्वतःला सुदृढ करावं, स्वतःचं रक्षण स्वतः करावं। त्याचप्रमाणे हा जो पुरुष वर्ग आहे किंवा मुलांचा जो वर्ग आहे त्यांनी स्वतः चांगल्या गोष्टींचं ज्ञान घ्यावं आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्या समाजाला आणि ह्या समाजकारणाचं म्हणजे पुढे कोणत्याही प्रकारची वाईट हानी होऊ नये या हिशोबाने प्रत्येक मुलगा मुलगी दोन्ही एक समान, आपण नेहमी स्लोगन सांगतो मुलगा मुलगी एक समान, या समानतेने तुम्ही तुमचं वागणूक ठेवा, त्याच्यामुळे कोणालाच कोणती बाधा होणार नाही याच्या पुढे।